हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं मी आता बघा नवीन शेगडी खोलत आहे. नवीन शेगडी घेतलेली आहे मी. तर अचानकच मला नवीन शेगडी घ्यायला लागली. त्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला आता पुढे सांगेनच. पण ही शेगडी ना मी प्रिस्टेजची घेतलेली आहे, जी 4 बर्नरची आहे. आणि अचानक शेगडी घेण्याचं कारण म्हणजे रात्री खूप मोठा मोठा इन्सिडेंट होता होता वाचला. खरं तर स्वामींची कृपा होती, स्वामी पाठीशी होते आणि माझ्या येडेश्वरी आईची, माझ्या देवी आईची कृपा होती, तिचा आशीर्वाद डोकी होता. म्हणूनच हे संकट टळलं. तर रात्री काय झालं, जेव्हा मी स्वयंपाक केला तेव्हा बहुतेक खालून गॅस लिकेज झालेलं होतं शेगडीला आणि बरेच दिवस झालं मला तिथून वास पण येत होता. पण तेव्हा मी काय तेवढं लक्ष दिलं नाही, कारण 2-4 वेळा मी शेगडी ऑलरेडी रिपेअर करून घेतलेली होती. पण ज्यावेळेस मी 7-8 वाजता स्वयंपाक करून साईडला झाले ना, तेव्हापासून शेगडीला जे लिकेज झालेलं होतं, तर तिथं बघा ते बर्नरनं तिथं पेट घेतलेला होता आणि माझं लक्षच नव्हतं. ज्यावेळी मी 9:30 वाजता भांडी घासले ना, तेव्हा तिथं मला ना थोडं उजेड दिसायला लागला. कशाचा उजेड आहे बघितलं मी, तर बघा इथे या साईडला इथे ये ना, या पाईपने बर्नरच्या पेट घेतलेला होता. तर त्यानंतर मला तर सुचेच ना काय करू काय नाही. पटकन मी रेग्युलेटर बंद केलं आणि त्यानंतर सुद्धा कितीतरी उशीरने जवळजवळ 5 मिनिटाने ती जी आग पेटलेली होती ना ती बंद झाली. त्यामुळे मला अचानक नवीन शेगडी घ्यायला लागली. तर नवीन शेगडी आणली. सकाळ सकाळीच मी सीएसडी कॅन्टीनला गेले आणि नवीन शेगडी आणली. त्याची छान अशी पूजा केली आणि त्यानंतर मग त्याच्यावरती पहिल्यांदा दूध तापायला ठेवलं. कारण दूध तापायला ठेवणं हे खूपच शुभ शकुन असतं. आणि दूध तापायला ठेवल्यानंतर मग मी आज भोगी होती आणि मग भोगीच्या भाजीची तयारी केली. तर गॅस शेगडी घेऊन येता येताच मार्केटमधून मी सर्व भाज्या पण घेऊन आलेले होते. कारण शेगडी नसल्यामुळे आणि शेगडी लिकेज झाल्यामुळे मनातून मला फार दुःख झालं होतं. पण खरंच स्वामी म्हणतात ना आपल्याला, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर किती तर उशीर ते लिकेज होत होतं, तरीही पण आम्हाला कुणालाच काही झालं नाही आणि लगेच ते निदर्शनास आलं. आणि स्वामी माऊली पाठीशी होती, देवी आईचा आशीर्वाद होता, अन्नपूर्णा आईची कृपा होती. म्हणून ह्या मोठ्या संकटातून आम्ही तारून निघालो. तर इथं बघा आता मी ज्या सर्व भाज्या आणल्या होत्या, चाकवत, आंबट चुका, पालक आणि ज्या मिक्स भाज्या आपल्याला भोगीला लागतात त्या सर्व भाज्या मी एक एक कडून करून मार्केटमधून आलेल्या काढून घेतल्या आणि त्यानंतर छान निवडल्या आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं पाण्यामध्ये आणि अशा एक एक करून चिरून घेतल्या. आता या सर्व भाज्या मी कुकरला लावून देणार आहे आणि त्याच्या 6 ते 7 शिट्ट्या काढल्या ना भाजी खूप छान शिजते. आणि इथं ना मी हिरवी मिरचीचं वाटण वाटवण्याचा व्यवस्थित गरगट्टा करणार आहे. जे सोलापूर साईडचे आहेत ना त्यांना माहिती असेल, भोगीच्या भाजीच्या दिवशी असा मिक्स भाजींचा आमच्याकडे गरगट्टा करतात. कारण सोलापूरमध्ये ना आज सिद्धरामेश्वर जे आहेत, जे शिवयोगी होते, त्यांचा राजदंड आणि कुंभार कन्येचा विवाह असतो आणि त्या विवाहामध्ये प्रसाद म्हणून बाजरीची भाकरी, शेंगदाण्याची पोळी आणि गरगट्टा असाच प्रसाद असतो. तर सोलापूरची खूप फेमस डिश आहे ही. तुम्ही अशा प्रकारे भोगीची भाजी एकदा ट्राय करून बघा. खरंच खूप टेस्टी लागते अशी प्रकारची भाजी. तर इथं मी भाज्या वगैरे चिरत होते आणि एका साईडला इथं बघा हे माझे मिस्टर मला नवीन शेगडीचे जे छान छान फीचर्स आहेत ते दाखवत होते. ज्या एक्स्ट्रा आम्हाला शेगड्या भेटलेल्या होत्या त्या कशा प्रकारे ठेवायच्या, कशा कुठल्या भांड्यासाठी ठेवायच्या ते मला सांगत होते. तर ते ऐकत ऐकत माझा इकडे एकीकडे स्वयंपाकी चालू होता. तर आता मी इकडे कुकर लावून घेतला सर्व भाज्या शिजायला आणि दुसऱ्या साईडला मी दुसऱ्या कुकरमध्ये भात पण लावून घेतला आणि आता इकडं भाकरी बनवत आहे बाजरीच्या. तर मी रात्रीच बाजरीचं दळण वगैरे सर्व घेऊन आलेले होते आणि रात्रीच तो शेगडीचा प्रकार घडला. तर आज भोगीच्या छान पवित्र दिवशीच शेगडी घरात यायची होती नवीन. म्हणूनच कदाचित हे सर्व झालेलं असेल. असो, तर आता सर्व काही व्यवस्थित आहे. नवीन शेगडी आली आणि छान असा भोगीचा आपला स्वयंपाक पण बनत आहे. छान अशी गरम गरम बाजरीची भाकरी तीळ लावून आणि मिक्स भाजी आपली, भात, असा छान असा स्वयंपाक मी आता बनवत आहे. तर एकदम मार्केटमधून आल्यानंतर गॅसची पूजा वगैरे करून एकदम फास्ट फास्ट मी अवघ्या 1 तासात अख्खा स्वयंपाक उरकला आणि अर्धा तास काहीतरी माझा भाज्या निवडायला गेलेला असेल. असा 1.5 तासात मी संपूर्ण स्वयंपाक करून घेतलेला आहे. तर इथं बघा आता मी बाजरीची भाकरीमध्ये ना मी थोडंसं मीठ टाकतो आणि तीळ लावून छान अशी पातळ भाकरी छान अशी थोपटून घ्यायची. तर इतकी टेस्टी लागते ना ही बाजरीची भाकरी. ते म्हणतात ना, जो खाई भोगी तो राही निरोगी. त्यामुळे आपल्याला ना सायंटिफिक दृष्ट्या पण बाजरीची भाकरी किंवा ही भोगीची मिक्स भाजी
ह्या सीझनमध्ये खाण्यासाठी ना खूप पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी. तर आता बघा तुम्ही थंडी पण किती वाढलेली आहे. तर बाजरीची भाकरी म्हणजेच बाजरी हे धान्यच मुळात आतून उष्णता देतं शरीराला आणि तीळ पण आपल्याला आतून उष्णता देतात. त्यामुळे आपलं शरीर गरम राहण्यास थंडीमध्ये मदत होते. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी ह्या सगळ्या प्रथा केलेल्या आहेत. तर इथं आता मस्त तीळ वगैरे लावून बाजरीची भाकरी छान अशी थोपटून झाली आणि आता मी एकीकडे कुकर पण लावून घेतलेला आहे. तर तो भाताचा कुकर पण आता झालेला आहे आणि आता भाजीच्या शिट्ट्या पण होत चाललेल्या आहेत. त्यानंतर मग तोपर्यंत माझ्या एकीकडे भाकरी पण होतील. तर अशा प्रकारे मॅनेज करून सर्व गोष्टी केल्या ना तर स्वयंपाक पण पटापट होतो आणि त्यामुळेच मग मी 4 बर्नरची शेगडी घेतलेली आहे. माझी जी पहिली शेगडी होती ना, त्या शेगडीला आता जवळ-जवळ 14 वर्ष पूर्ण होत आलेले होते आणि ती शेगडी पण ना मी बऱ्याच वेळा रिपेअर पण करून घेतलेली होती आणि ती पण 4 बर्नरचीच होती. ती सनफ्लेमची शेगडी होती. पण ती खूप दिवस व्यवस्थित चालली. पण आता त्याचा ना खालचा सगळा पार्ट गंजलेला होता आणि ते मधून-मधून असं लीकेज करायचं, वास वगैरे यायचा. त्यामुळे मी त्याला 1-2 वेळा त्याचे पार्ट चेंज केलेले होते. पण कंपनीचे पार्ट चेंज झाले ना, की ते शेगडीचं काही खरंच नसतं. तर त्यामुळे मग मी म्हटलं आता 2-3 वेळा ती शेगडी रिपेअर करून झालेली आहे आणि आता यावेळेस ना तिने अक्षरशः आग पकडलेली. म्हणून मग मी सकाळी ना डायरेक्ट जाऊन नवीनच शेगडी घेऊन आले. तर ही पण शेगडीचं मॉडेल मला खूप छान वाटलं. मला बघता क्षणीच आवडली. तर तुमच्याकडे पण कुणाकडे प्रिस्टेजच्या शेगडी असेल तर त्याचे रिव्ह्यू मला नक्की द्या. आता हे पण मी वापरून बघणार आहे. मी पण याचे रिव्ह्यू तुम्हाला नक्की देईन आणि ते बघता क्षणी ती खूप मॉड्युलर पण वाटत होती मला आणि छान वाटली. म्हणून मग मी ही शेगडी चूज केलेली आहे. तर इकडे आता एकीकडे बघा आपल्या पटापट इकडे बाजरीच्या भाकरी पण बनत आहेत आणि आता मी दोन्ही कुकरचे गॅस बंद केलेले आहेत. एकीकडे आपला भात पण तयार झालेला आहे आणि दुसरीकडे ज्यात आपण भोगीच्या सर्व मिक्स भाज्या कुकरला लावलेल्या होत्या, तो कुकर पण थंड होत आहे. तर कुकर थंड होईपर्यंत इकडे सगळ्या भाज्या बाजरीच्या भाकरी करून झालेल्या आहेत. तर इथे बघा बाजरीची भाकरी किती छान पातळ आणि टुम्म अशी फुगलेली आहे. तर अशा छान भाकरी फुगलेल्या असल्या आणि गरम-गरम भोगीची भाजी, भात असा एकदम भुकेला दुपारी खाल्लं ना, तर इतकं जेवण छान आणि टेस्टी लागतं म्हणून सांगू. एकदम भुकेला ना अप्रतिम चव लागते. तर इथे बघा किती छान आपली भाकरी झालेली आहे. अशा गरम-गरम भाकरी खरंच खरंच खूप मजा येते. आमच्या लहानपणी ना आम्ही आमची अशी आईने केलं ना, की गरम-गरम खायला बसायचो. त्यामुळे आईच्या हातची चव तर खरंच येतच नाही कुणाला. तर इथे बघा आता मी भाजीसाठी ना वाटण वाटून घेत आहे. तर इथे मी मिक्सरला हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली. त्यात 3 चमचे तेल ओतलेलं आहे. कारण आज भाजी जरा मला जास्त करायची होती. आमच्या घरात पण सर्वांना ही मिक्स भाजी भोगीची खूप खूप जास्त आवडते. तर इथं मी जिरं, मोहरी छान असं लसणाचा तडका दिला आणि त्यानंतर मग मोहरी छान तडतडू दिल्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं मिरची आणि लसूण त्याचं ते पण छान व्यवस्थित हलवून घेतलं. त्याला छान असं लाल होऊ दिलं आणि त्यानंतर मग हळद वगैरे घातली. दुसरे काहीच मसाले ह्यात घालायची गरज नाही. कारण भाज्यांची जी अंगची चव असते ना, ती याच्यात उतरू द्यायची असते. तरच हे खूप सुंदर लागतं आणि अशी मिक्स भाजी टाकली ना, तर खरंच बघा तुम्ही खूप खूप छान चव येते आणि अशीच ही घट्ट भाजी ठेवायची आणि आता हिला छान असं उकळी येऊपर्यंत छान असं अटू द्यायचं. तर इथं बघा आता आपला आज भोगीची थाळी तयार झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.